नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ काय जास्त मोठा नसणार आहे. गावी आलो होतो आणि बागेत बागेत म्हणजे आमची कलमं लावली आहेत त्या जागेमध्ये, तिथे आलो होतो. आणि 3 वर्षापूर्वी आम्ही जी झाडं लावली होती ना, त्या झाडांचं स्टेटस दाखवतो तुम्हाला. आमच्या इथे पाण्याचं थोडं शॉर्टेज आहे, मग आम्ही पाणी विकत आणूनच झाडांना घालतो. तर भात शेती करत नाही, त्यामुळे जी जागा पडीक होती ना, तिथं आम्ही 25 काजूची आणि 25 आंब्याची झाडं लावली. त्यातली काही सक्सेस झाली, काही नाही झाली. पण आत्ताची पाटी तुम्हाला दिसतं आहे बॅकग्राऊंडला वगैरे, ते सगळे काजूची झाडं आहेत. आणि ही 3 वर्षापूर्वी लावलेली सगळी झाडं आहेत. तर त्यांना 3 वर्ष झाली. 2-3 वर्ष आम्ही पाणी घालतो आहे, पावसाळ्यात नाही, फक्त उन्हाळ्यात पाणी घालतो त्यांना टँकरने वगैरे आणून. आणि ती झाडं आहे ना बऱ्यापैकी मोठी झालेत. आणि आज त्या बागेत आल्यावरती ती जी मेहनत घेतली आहे ना, त्याची एक वेगळाच आनंद येतो. तुम्ही जेव्हा स्वतः काय मेहनत करत असता आणि त्याचं फळ जेव्हा तुम्हाला तुमच्या समोर दिसतं ना, तेव्हा एक वेगळा आनंद आहे, एक वेगळी फिलिंग येते. आणि आज तो क्षण आहे. आणि यामध्ये बरेच जण आहेत. आमचा मामा वगैरे पण आहे, जो या बागेची जास्त काळजी घेतो, राजू मामा. कारण तो गावी असतो ना, तर सगळं पाणी बिणी टँकर वगैरे सगळं मॅनेजमेंट तोच करत असतो गावी. आम्ही मुंबईला वगैरे असतो, मग तो या सगळ्या गोष्टीची मॅनेजमेंट करत असतो. मामा आहे किंवा मामी आहे, बरीच गावची मंडळी आहेत आमच्या इथं. परी आहे, रुई आहे, सगळेजण येतात. मामी दुसरी मोठी मामी आहे, आई वगैरे सगळे येत राहतात इथे. त्याच्यानंतर आमचा राखणी पण आहे एक, प्रेम मेटकर. तो पण ह्या बागेत त्या बिया चोरायला कोण येतो ना, तर तो पण असतो पालतीवर. दुपारच्या कोण चोरायला वगैरे येतं का, तर सगळी मंडळी आहे, सगळ्यांच्या मेहनतीचं फळ आहे. आणि इकडे दाखवतो तुम्हाला, हा झाड 3 वर्षाचा आहे. आणि फायनली ह्या ज्या बिया बघताय ना तुम्ही, ह्या काजूच्या बिया आहेत. ह्याच्या आतमध्ये काजू असतात. काजू बऱ्याच जणांना, कोकणातल्या प्रत्येक माणसाला माहिती असतं काजूची काय प्रोसेस असते, कशी बी तयार होते. आणि ही जी बी आहे ना, ही हिरवी बी आहे. ह्याच्यानंतर सुकून याची आपल्याला जे मार्केटमध्ये काजू मिळतात ते काजूचे घर तयार होतात. आत्ता पण ह्या भाजीला जाम म्हणजे डिमांड असते, हिरवी असतात त्यावेळेस. एवढ्या जास्त प्रमाणात नाही, पण पहिलंच वर्ष ठीक आहे. बघा चांगलं बी आहे. 2 वर्ष आम्ही मोहर काढून टाकलं होतं, ठेवलं नव्हतं. यावर्षी बोललो, आम्हाला बोललो आपण ट्राय करूया यावर्षी मोहर काढायचं नाही, बघूया काय लागतं. तर सगळ्या झाडांना नाही लागले, कारण आत्ताचं 3रं वर्ष आहे. तर ज्यांना लागलं आहे त्यांना बघा ही बी आहेत, चांगले आहेत. इकडे वरून दाखवतो तुम्हाला मी किती झाडं आहेत इकडे. ही जी सगळी झाडं आहेत ना, ही 25 झाडं आहेत काजूची खालच्या पट्ट्यामध्ये. इकडे बघा, 25 झाडांची 3 वर्षाची वाढ आहे. आणि कुठलंही खतबीत काय घातलं ना, आम्ही एकदा फक्त शेणखत घातलं, बाकी काय नाही घातलं. ओरिजिनल जे त्यांची वाढ आहे होऊन दिले. 2 वेळा आम्ही याची छाटणी वगैरे केली होती. आता बोललो नाही करायचं, आता जेवढं झाड ग्रोथ होईल तेवढं त्याची वाढ होऊन द्यायची. आणि हे सगळे काजूच्या झाडाला जास्त पाणी लागत नाही. 3 वर्ष आम्ही पाणी दिलं आहे, आता थोडंफार कमी करणार आहेत. सगळी झाडं नाही धरायला लागलेत मोहर, काही झाडांना आलेत. फक्त इकडे वरती लावले होते आंब्याची पण लावली होती, कलमाची, पण ते एवढे सक्सेस नाही झालेत. तर यावर्षी पावसाळ्यात बघायचं, काहीतरी वेगळं नियोजन करायचं आहे. तर ते सगळं दाखवू. इकडे आमची पाण्याची टाकी आहे, जिच्यातून आम्ही उन्हाळ्यामध्ये पाणीच्या स्टोअर करतो टँकर मागून, आणि ते झाडांना दिलं जातं. तर इकडे दाखवतो, हा झाड यावर्षी बऱ्यापैकी धरलेला आहे, म्हणजे बिया लागलेल्या आहेत काजूच्या. दिसत असेल तुम्हाला, बघा इथे पण आहे. जवळजवळ नाही म्हटलं तरी 50-60 बिया यायला. इकडे जर चारही बाजूने बघाल तर इकडे अजून कोवळ्या आहेत, ह्या अजून बारीक बिया यायला लागल्यात. इकडे इथे पण आहे, काजूच्या बियांचा सीझन चालू झाला आहे. आमच्या पट्ट्यात थोडी म्हणजे खेड रत्नागिरीला आहे ना, उशिरा बिया येतात. बऱ्यापैकी काही ठिकाणी येऊन बिया सुकून वगैरे गेल्यात, पण आमच्या पट्ट्याला थोड्याशा उशिरा येतात. इकडे पण झाडं आहेत, पण ती आम्ही मोहर तोडलेत. अजून 1 वर्ष आम्ही वेळ देणार आहोत त्या झाडाची वाढ होण्यासाठी, आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी आम्ही मोहर दाखवणार, मोहर ठेवणार. त्याच्यानंतर हे जे झाड आहे ना, हे लहानपणी लावलं होतं. पूर्वी आम्ही इकडे भात शेती करायचो या जागेत. त्यावेळेस गावीच असायचो आम्ही. त्यावेळेस शेतात यायचो ना, त्यावेळेस हे जे झाड आहे ना मोठं, बघा भलं मोठं झाड आहे बऱ्यापैकी काजूचं. शक्यतो कलमाचं झाड, काजूचं कलम असतं ना, ते एवढं झाड नसतं. हे गावठी आहे. आणि हे जेव्हा आम्ही लहानपणी इथे यायचो शेतीला, तेव्हा अशाच घरच्या एखाद्या रोप येऊन लावलेले आहेत ना, त्या झाडाची बी आहे. बी चांगल्या क्वालिटीची आहे. बघा साईज बघा काय. हे झाड मी लावलं होतं लहानपणी, भात शेतीत करायला यायचं, शेती करायचं. तेव्हा काजूला एवढं आम्ही प्रोत्साहन नव्हतं, भात शेतीला जाम डिमांड असायचं, सगळे लोक शेती करत राहायचे. तर आता त्याला पण बऱ्यापैकी मोहर आला आहे आणि बिया धरलेल्या आहेत. तर बघा
पडीक जागेचा काहीतरी उपयोग झालेला आहे आम्हाला बऱ्यापैकी. हा स्वतःपुरता तरी झालं आहे, खाऊ शकतो, आम्हाला खायला मिळतील एवढं आमच्या 2-3 घरांना. इकडे झुपके लागलेत, एक नंबर आहे दिसतंय. हा आहे कोकणातला खरा फील. सीझनला या बियांचा जो एक मजा येते ना, मग बिया खायला वगैरे, हा जेव्हा बसतात आता हे बघा कसलं वाटतंय, खतरनाक वाटतंय ना. थोडीशी मेहनत असते पण फळ नक्की मिळतं. आपण बऱ्याच ठिकाणी काय होतं, आपली जमीन असते थोडीफार तरी, पण लोक लक्षात येत नाही, त्यामुळं ती पडीक राहून जाते. पण आता हल्ली ना कोकणात पण बरेच जण काजू आणि आंबा लागवड पडीक शेतामध्ये करायला लागलेले आहेत. तर ह्या काय बिया जास्त म्हणजे आमच्या आता बरीच माणसं आहेत मुंबईला वगैरे आलेत, त्या सगळ्यांना द्यायला लागणार आहेत. आम्ही काय एकटे नाही घेणार आहेत, त्यामुळे ह्या आमच्यासाठी वाटण्या तर बऱ्याच होणार आहेत. पण ठीक आहे, मजा येणार आहे. तेव्हा हा झाड मला आठवतं, मी लहानपणी असतेवेळी यायचो ना शेतात इथं पावसाळ्यात, तेव्हा लावलेलं आहे. हा एक आहे आणि इकडं खाली एक हा झाड आहे. हा पण झाड बऱ्यापैकी त्याला मोहर आला आहे, तुम्हाला तिथं दाखवतो. तेव्हा दिसला काजूचा बोंड दाखवतो आहे बघा, हा बघा आहे ना, हा बोंड आहे ते, ही सुकली आहे बी. तर असं सगळं एक छोटासा व्हिडिओ बनवायचा आणि तुमच्यापर्यंत शेअर करायचा म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे. आणि इकडे पण मध्ये आंब्याचे लावलेत. आंब्याच्या झाडाला एवढं ग्रोथ नाही झाली, वाढ नाही झाली बऱ्यापैकी, पण काजूने भाई मन भरलं एकदम. म्हणजे मेहनत घेतली आम्ही 3 वर्षानं आणि मजा आली. येतील आता ह्यांना पण, ह्याला जर आले, हा झाड जुना आहे त्यामुळे याला मी बोलाल की याला जास्त आहेत. तो आता 3 वर्षाचाच, हा जवळजवळ 15-20 वर्षे जास्त झाली. त्याच्यानंतर ह्याला सगळी काजूची झाडं लागलेली आहेत, काजूची बिया लागल्या, झाडाला बिया लागल्या, झाडं नाही लागल्या. बरीच म्हणजे बरीच बिया लागल्या आहे बघा. हा व्हिडिओ आहे ना, अजून बिया जून झाल्यात, काही सगळ्या नाही झाल्यात पण बऱ्यापैकी झालेल्या आहेत. पण मस्त आहे ते बघा, घडच्या घड लागले. हा इथले घड बघा, हा इथे घड कसलं आहे. मोहर आहे ना, हा सगळा मोहर काही येत नाही, हा एवढा मोहर आला होता पण तो सगळा सुकून गेला. नेमक्या 4-5 बिया लागतात त्याला. इकडे आणखीन एक घड आहे बघा. आता ह्या झाडाला काय मेहनत घेतली नाही. हा झाड दाखवण्याचं कारण काय माहिती आहे, पावसाळ्यात फक्त आम्ही जेव्हा यायचो शेतात तेव्हा लावलेलं आहे. त्याला काय पाणी वगैरे, आत्ता जसे ह्या बाकीच्या झाडांना आम्ही पाणी घालतो ना, तसं त्या झाडाला वगैरे ह्या झाडाला पाठच्या पाणी घातलेलं नाही आहे. त्यामुळे हा झाड तुम्हाला जास्त करून आवर्जून दाखवतो आहे की बिना पाण्यावर काजू म्हणजे जास्त पाणी नाही लागत त्याला. शेती करायची असेल ना तर 2-3 वर्षे पाणी दिल्यानंतर स्वतः अन्न तयार म्हणजे सर्वायवल करत असतो तो झाड. त्यामुळं कोकणात काजू झाड जो शेती करतात ना त्यांना अनुभव असेल, काजूला जास्त पाणी वगैरे लागत नाही. तेव्हा काजू एक चांगलं उत्पन्न देणारा स्रोत आहे. त्यामुळं डिमांड पण खूप असते. याच्या बिया सुकतात ना, त्याला पण फॅक्टरीमध्ये नेऊन बरेच लोक प्रोसेस करत असतात. चारी बाजून बघा, झाडाचं खोड बघा केवढा आहे. तुम्ही दाखवतो इथे जरा पातेरी पडले. त्यात भीती काय माहिती आहे, साप वगैरे असतात, कारण घोणस हा लपून बसलेला असतो. सगळ्यात विषारी साप आहे कोकणातलं काय भारतातला घोणस. त्यामुळे भीती वाटते. बघा वरतून तर खाली अजिबात म्हणजे ऊन येत नाही, एवढं सावली पडले. आणि इकडे एकच झाड आहे, त्याला काहीच आम्ही करत नाही की खत नाही देत, पाणी तर ह्याला टाकतच नाही आम्ही. आता म्हणजे बरेच वर्ष आले पाणी वगैरे काय टाकलं नाही. तर त्याच्यावरती जे दरवर्षी बिया येतात ना, त्या बघून भाई साप म्हणजे 1 टाईम इन्व्हेस्टमेंट असते. नंतर थोडीफार मशागत करावी लागते, नाही असं नाही. त्याला गवत वगैरे येतं ते मशीनने वगैरे काढायला लागतं. तर बऱ्यापैकी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचं कारण एकच होतं, थोडीफार मेहनत घेतली तर कोकणात पण उत्पन्नाचे साधनं भरपूर आहेत. आणि हे बघा, हा दुसरा झाड आहे, मग एक दाखवलं होतं, त्याला पण बऱ्यापैकी ह्याची साईज छोटी आहे, काय माहिती नाही. आम्ही हा नर्सरीमधून आणला होता झाड, तर त्याची छोटी जरा साईज झाली बियांची बघा. पण ठीक आहे, मस्त आहे बघा. इकडे पण लावलेत बऱ्यापैकी. आणखी या झाडांना पण येणार होते, आम्ही मोहर काढून टाकले, अजून 1 वर्ष दिले. तर आजचा व्हिडिओ हा थांबवतो इथं. हा फक्त एक तुम्हाला माहिती शेअर करायसाठी व्हिडिओ केला होता. आणि हा व्हिडिओ आहे ना मुंबईला जाऊन अपलोड करायला आहे. आमच्या वाडीत आलेत मुंबईतली पोरं. गावाला मुंबईतली पोरं आली ना का जाम धाकधुकी वाढते. त्या बिया जर त्यांना माहिती पडलं, हा व्हिडिओ आता मी टाकणारच नाही जोपर्यंत मुंबईला जात नाही तोपर्यंत, कारण त्यांनी बघितली तर आमच्या तोंडातनं बिया काढून येईल. 2-3 नावं आहेत
ती सांगू का नको असा प्रश्न पडला आहे, पण आमच्या वाडीतले आहेत भाई. त्यांना जर माहिती पडलं नाही तर एवढा बिया आहेत ठेवणार नाही. त्यात एक माझा मित्र आहे अक्षय मेटकर, हो या बिया जर त्याला दिसल्या आमच्या तोंडाला लागून देणार नाही. आणि दुसऱ्यांना पिका पण आहे त्याच्याबरोबर, त्याचा दुसरा जिगरी आहे. त्या दोघांना जर समजलं इथं एवढ्या बिया आल्यात तर भाई हे आज मुंबईला जाणार असले तरी कॅन्सल करतील आणि ह्या बिया उतरवून नेतील पहिले. तर चला हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत येईल त्यापर्यंत आम्ही बिया काढलेल्या असू. हा फक्त एक छोटासा इन्फॉर्मेशन देणार तुम्हाला माहिती सांगण्यासाठी व्हिडिओ केला होता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि फेसबुकवर जर व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. आपल्याला आत्ता आपले 1000 नाही 1,500च्या आसपास फॉलोवर झालेले आहेत. तुमचा सपोर्ट खूप चांगला येतो फेसबुकच्या व्हिडिओला. आम्ही आता डेली बऱ्यापैकी व्हिडिओ अपलोड करतो आहे, तर असा सपोर्ट राहू द्या. आणि व्हिडिओ आवडला असला लाईक करा आणि फेसबुकवर बघत असाल फॉलो करा. यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. व्हिडिओ स्टार्ट केला ना तेव्हा भारी वाटला. व्हिडिओ संपवला पण होता आणि आणखीन एक व्हिडिओ टेक घेतो आहे. तर ह्याच्यासाठी अवतार बघा घामाघूम झाला, 1 तास लागला. इकडे सगळी जे झाडं आहेत ना त्यांना पाणी घातलेलं आहे. आणि पाणी आहे ना बादलीने घालायला लागते, पाईप वगैरे नाही घालत आम्ही. एक भांडं ठेवलं ते तेवढंच पाण्याचं मॅनेजमेंट करायला लागतं व्यवस्थित. जास्त प्रमाणात पाणी आम्ही विकत आणून घालतो आहे, त्यामुळे जास्त प्रमाणात पाणी वाया नाही घालवत आहे आम्हाला की पाईप लावून वगैरे. अवतार बघा घाम, मेहनत आहे भाई, असंच नाहीत फळ. हे बिया ज्या दिसत आहेत ना त्या अशाच नाही आल्यात, या एवढेच मेहनत सगळेजणं घेतो आहे आम्ही. तर खतरनाक ऊन पण वाढलं आहे. चला परत एकदा सांगतो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. फेसबुकवर बघत असाल तर नक्की फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. तर मगाशी जे 2 नावं सांगितले पिके आणि अक्षय ते मस्करी ते सिरियसली घेऊ नका, आपल्याच भावात. तर ते असेच मजा मस्ती चालू असते आमची वाडीतली पोरं. तर ते इथं नाही आहेत, ते येऊ नये म्हणून नावं कट करतो आहे. त्यांना माहिती पडलं मी त्यांचं व्हिडिओमध्ये नाव घेतलं आहे ना, परत ते इथं फडशा नाही झाडं तोडून नेतील, ती भीती आहे मी.